मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा बँड कसा वाजवायचा विधान परिषद निवडणुकीमध्ये यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते यांना फ्री हँड दिलेला आहे आणि त्यांची रविवारी अतिशय गोपनीय अशी भेट झालेली आहे. त्याचा सुगावा कुणालाही लागला नाही अशा प्रकारची बातमी एका प्रतिष्ठित दैनिकाने दिलेली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ठाणे, पालघर हा जो विधान परिषदेचा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी जे सर्वाधिक मतं आमच्याकडे आहेत असा दावा करत आहे, त्याला शह देण्यासाठी बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांची शिवसेनेमध्ये विलीन करण्याचं त्यांनी पक्क ठरवलेलं आहे आणि तशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. एकूणच एकनाथ शिंदे यांनी आपणच कसे शहेनशाह आहोत यासंबंधी विशेष आखणी केलेली आहे. नेमकं काय शिंदे यांनी पवित्रा घेतलेला आहे, त्यांना कितपत यश मिळू शकतं, विधान परिषदेच्या एकूण 17 पैकी 7 जागांपैकी नेमक्या किती जागा मिळू शकतात आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडते का दिल्लीमध्ये केंद्र सरकारमध्ये, याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, एकनाथ शिंदे नेमकं करणार काय? 17 विधान परिषदेच्या जागा आहेत. त्याच्यामध्ये गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण आणि यांची शिंदे यांच्याबरोबर एक बैठक झाली. त्याच्यामध्ये असं ठरलं की 12 जागा भारतीय जनता पार्टीला, 3 जागा शिवसेनेला आणि 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला. हे काही एकनाथ शिंदे यांना पटलं नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला 7 जागा पाहिजे. महायुतीचा धर्म आहे. आता कोणते नगरसेवक मतदार किंवा कोणते स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदार कुणाकडे किती आहेत हे सगळं बाजूला ठेवा, परंतु आमचा जो स्ट्राईक रेट आहे, आमचं जे महत्व आहे, आम्ही जे भारतीय जनता पार्टीपेक्षाही स्ट्राईक रेट आमचा चांगला असतो, हे लक्षात घेऊन आपण महायुतीचा धर्म पाळला पाहिजे आणि त्यासाठी आता 3 नव्हे तर आम्हाला 7 जागा पाहिजे. मग अशी मागणी होत असताना जो ठाणे हा बाले किल्ला आहे, ज्याच्यामध्ये वजन आहे, त्यामुळं शिंदे पिता पुत्रांना आपल्याला कमी करायचं आहे, अंडर एस्टिमेट करायचं आहे, त्यांना द्यायची नाही ही जागा, तर आपण लढवायची का? कारण की आपल्याकडं 444 मतदार तेवढे आहेत, त्याच्यामुळे ती जागा आपल्याकडे आली पाहिजे. मग ठाण्याचा एकूण जरी इतिहास पाहिला, लोकसभेचा, विधानसभेचा, भारतीय जनता पार्टी किती तिथं प्रबळ होती आणि आपण शिवसेनेला न्याय त्यांच्या म्हणण्यानुसार वागायचं म्हणून किती त्याग केलेला आहे. त्यामुळे आता जर मतदारांची संख्या आपल्याकडे जास्त असेल तर ती जागा का द्यायची? मग त्यामुळे रवींद्र फाटक हे जे शिवसेनेचे मावळते विधान परिषदेचे आमदार, त्यांची उमेदवारी, मग त्यांनी नेमकं केलं काय असे प्रश्न आमदार संजय केळकर, रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित केले. आता एकनाथ शिंदे यांनी त्या गोष्टीला शह देण्यासाठी क्षितिज ठाकूर असं नाव निश्चित केलेलं आहे. कोण आहे ते क्षितिज ठाकूर? ते हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आहेत आणि यांचा पक्ष कोणता आहे? बहुजन विकास आघाडी, BVA. याचे किती मतदार किंवा किती नगरसेवक आहेत? ते आहे 71. आणि मग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि सांबरे गटाचे मिळून 346 आधीच आहेत. आता ही 71ची त्याच्यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे आणि एकनाथ शिंदे जे ठरवलं ते करू शकतात. हे त्यांनी बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेला ज्याप्रमाणे शिवसेनेमध्ये विलीन करून टाकलं आणि बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली, त्याचप्रमाणे क्षितिज ठाकूर यांना त्यांनी ऑफर दिल्याची बातमी आलेली आहे. तिथं होऊ शकतं. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला तिथं उमेदवारी देण्यात येऊ नये आणि ती दिली तर आम्ही खपून घेणार नाही, असा एक संदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. आता ज्या ज्या वेळेला त्यांना अडचण येते, मग कधी गणेश नाईक बोलतात, कधी रवींद्र चव्हाण बोलतात, मग तिथं फोडाफोडी करतात. मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये MMR पट्ट्यामधल्या महानगरपालिका असतील, इतर ठिकाणच्या महानगरपालिका असतील, मुंबई असेल, काही ठिकाणी युती झाली, परंतु आज काय झालेलं आहे? शिवसेना मुर्दाबादच्या घोषणा कोण देत आहे? भारतीय जनता पार्टी देत आहे. कुठं देत आहे? ठाण्यामध्ये देत आहे. म्हणजे कोणत्या टोकाला हे वैमनस्य गेलेलं आहे याचा अंदाज करा.
मग ज्या वेळेला लोकसभा असेल विधानसभा असेल हार्ड बार्गेनिंग करणारे एकनाथ शिंदे ज्यांनी मुख्यमंत्री पदच मिळवलेलं होतं आपल्या 40-42 आमदारांच्या बळावर, त्या अमित शहा ही आपली चट्टान की तरह हमारे पीछे खडे असं ते एकनाथ शिंदे म्हणायचे. आता मात्र दरम्यानच्या काळामध्ये थोडंसं काय अमित शहा ही एकनाथ शिंदे यांची भेट टाळायला लागलेले आहे. मागच्या आठवड्यात गेले एकनाथ शिंदे तेव्हा भेट झाली नाही, परंतु शनिवारी एकदम त्यांना निरोप आला अमित शहांचा. आणि तो निरोप असा आला की तुम्ही मला येऊन भेटा. मग ती घाई अर्ध्या पाऊण तासाची भेट झाली, कुणालाही सुगावा लागला नाही. खाजगी विमानाने एकनाथ शिंदे तिथं गेले, भेटले, चर्चा झाली. आणि आता मला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे की नाही, आमचं जे राजकीय कर्तृत्व आहे, डावपेच आहेत, गेम आहे, फोडाफोडी आहे, ऑपरेशन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि आता मुळात म्हणजे काय की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जी काही अवस्था करून टाकलेली आहे त्याच्यामध्ये अजून एक धोंडा पाडायचा आहे, तो म्हणजे ऑपरेशन टायगर्स. मग अनेक खासदार येतात, भेटतात, वेगवेगळ्या कारणं सांगतात, खासगी भेट होते, संजय का नीना पाटील असतील, तुमचे बाकीचे असतील ना, आष्टीकर असतील, संजय जाधव असतील, बाकीचे अजून कोणी असतील, यांच्या भेटीगाठी व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामुळं ऑपरेशन टायगर. आणि मग याला आशीर्वाद कुणी दिलेला आहे? मागे बघा की अमित शहा यांनी भेट दिली नाही एकनाथ शिंदेना, परंतु भेट दिली कुणी दिली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. जवळपास तास 2 तासभर चर्चा केली. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं वजन जे आहे महायुतीमध्ये ते काही कमी झालेलं नाही, त्या बैठकीतून ते दिसून आलं. अगदी गेल्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला एक मोठा कार्यक्रम म्हणजे बहुतेक पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळेला ते सगळं झालं, त्या व्यासपीठावर काय झालं, एकनाथ शिंदे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हास्य विनोद केला, ती बातमी झाली. मग आता ते जे नातं आहे ते जे निर्माण झालेलं आहे, जसं कायदा मंत्री किरण रिजिजू म्हणतात की श्रीकांत शिंदे मेरा भाई जैसा है, हमारा बहुत अच्छा है, म्हणजे आता त्यांना मंत्रीपद, प्रतापराव जाधव आहेत शिवसेनेचे मंत्री पण ते राज्यमंत्री आहेत, कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे. आणि ते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ज्या प्रकारचं काम केलेलं आहे ते काम लक्षात घेऊन काल परवाच बघा त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून देखील पुरस्कार मिळालेला आहे, त्यांना मंत्रिपद दिलं जावं, हे सगळं केलं जात आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय की अमित शहा यांनी हो ना करत, जरी त्यांनी असं पूर्वी असं म्हटलेलं असतं 2024 मध्ये की आपल्याला 2 पैसा को निकाल के फेकना आहे, 2 कुबड्या काढून फेकायच्या, आपल्याला 100% भाजप स्वबळावर लढायचं आहे 2029 मध्ये. परंतु एकनाथ शिंदे काय करत आहेत? आपला मुख्यमंत्री पदावरचा दावा कायम आहे हे वेगवेगळ्या कृतीतून ते दाखवून देत आहे. म्हणजे मग मराठा खास बलाढ्य नेता म्हणून ते आपलं वजन वाढवत आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कशा प्रकारे एकनाथ शिंदे बळ देत आहेत हे फडणवीस ब्रिगेड वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून सांगते. त्यांना चेकमेट करायचा प्रयत्न करतात आहे. प्रसाद लाड म्हणून मनोज जरांगे यांना भेटतात आहे. बरंच काही चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आता जिल्हा परिषदेच्या काही निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, परंतु त्याच्या आधी ही जी विधान परिषदेची जी निवडणूक आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला वेळ प्रसंगी आपण घोडे बाजार करू, वाटेल ते करू, अशा इरेला एकनाथ शिंदे पेटलेले आहेत. आणि आता त्यांना जो फ्री हँड अमित शहा यांनी दिलेला आहे त्याचा उपयोग ते कशा प्रकारे करून घेतात हे आपल्याला पुढच्या 48 तासातच कळेल. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.